अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्ग 54ला लागून असलेल्या गावाच्या फाट्यावरून आपल्या घरी जात असताना वाटेतच एका दुचाकीवरून आलेल्या अज्ञात नराधमाने एका 70 वर्षीय वृद्ध महिलेवर अत्याचार केल्याची दुर्दैवी घटना 28 मे रोजी घडली आहे। या संदर्भात पीडित महिलेने बोरगाव मंजू पोलिसात तक्रार दाखल केली असून या घटनेतील आरोपी मात्र अद्यापही फरारच आहे। राष्ट्रीय महामार्गावरील एका गावाच्या फाट्यावरून एक 70 वर्षीय वृद्ध महिला आपल्या घरी जात असताना एका दुचाकीवरून 3 इसम आले होते। त्यातील अज्ञात एका नराधमाने सदर वृद्ध महिलेस नजीकच्या शेतात नेऊन अत्याचार केला व पसार झालाय। सदर आरोपी शिवणी MIDC खडकी किंवा ग्रामीण भागातील रहिवासी किंवा कामाला असू शकतो। त्यावेळी त्याच्या गाडीला लंच बॉक्स पिशवी होती। पोलीस परिसरातील CCTV फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेत आहेत। सदर आरोपीची माहिती देणाऱ्यास पोलीस विभागातर्फे 50,000 रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे। दरम्यान 31 मे रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग व उपविभागीय पोलीस अधिकारी मूर्तिजापूर मनोहर दाभाडे यांनी रोडच्या बाजूला ज्या ठिकाणी घटना घडली आहे त्या ठिकाणची पाहणी केली आहे। सदर पीडित महिलेची प्रकृती गंभीर असल्यामुळे तिला जिल्हा सामान्य रुग्णालय अकोला येथे अधिक उपचारासाठी पाठवण्यात आल्याचे समजते। तर या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध भारतीय दंड संहिता 281/2024 कलम 376 376 अंतर्गत व 506 34 भारतीय दंड विधानाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। MCN न्यूज मराठी करिता धनराज सपकाळ सह कॅमेरामन नरेंद्र वाढवणकर अकोला। इथं पहिले दवाखान्यात परत दवाखान्यात नेली, तिथं दवाखाना कॉल केला, जास्त बुडी घाबरली, आणखी नंतर उचलली, बुडीला सरकारी दवाखान्यामध्ये नेली। ज्यावेळेसला दवाखान्यामध्ये नेऊन सनी बुडीला बाहेर बसवली, पण बुडीला पलंग दिला नाही, बुडीला गोळी दिली नाही, बुडीची व्यवस्था बरोबर काहीच केली नाही। मेडिकल करायला त्याला बी बराच वेळ लागला, ते मेडिकल करायला बी ते बुडी म्हणे मला सही दे, तर सही बुडीला सही देऊन नाही राहिली की तिला दवाखान्याला घेऊन राहिली का बुडीला पलंग नाही देऊन राहिली। बुडी बाहेर बसत होती, आम्ही घेऊ इथून जाऊन सनी बुडीले आम्ही बोललो, त्यावेळेसला बुडीला आतमध्ये घेतली। आणि या बोरगावच्या पोलीस लोकांना एकच धवस दिली बुडीला, आम्ही घरी होतो, बुडी दवाखान्यामध्ये या पोरीला घेऊन गेली, तिच्याबरोबर कोणी नव्हतं। त्या बुडीला धवस का दिली की तू इथली जे हे घाळपर्यंत चेहरा असा करून राहिली, तू ढोंग करून राहिली, तू खोटी बोलून राहिली। आज या वयामध्ये ते खोटी बोलून सनी तिच्या जीवाचा बेइज्जत करून सनी तिला त्या पोलिसाचे तोंड बघायचं होतं का म्हणते गेली का, तिची केर नाही घेतली, तिला धवस का दिली? बोरगाव पोलीस स्टेशन। हां।